IPLच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू म्हणून कमिन्स आणि स्टार्क यांना ओळखलं जातं. पण पडद्यामागे अशा काही गोष्टी घडतात ज्या क्रिकेटप्रेमींनाही माहिती नसतात. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये बोलावून त्याला कॅप्टन बनवण्यात आलं. अगोदरच रोहित शर्माचे कॅप्टनपद हिरावल्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज आहेत. त्यातच हार्दिक पांड्याला फक्त 15 करोड रुपये नाही तर जवळपास 100 करोड रुपये देऊन खरेदी केल्या असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्या हा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. खरंच हार्दिक पांड्याला 100 करोड रुपये मिळाले आहेत का, तेच आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी राजू आणि तुम्ही पाहत आहात टाप्स मराठी. हार्दिक पांड्याने गुजरातला एका वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली आहे, तर दुसऱ्यांदा हार्दिक पांड्याची टीम रनरअप देखील बनली आहे. एवढं सगळं चांगलं चालू असताना देखील हार्दिकने गुजरातची टीम का सोडली असेल, यामागे देखील एक मोठं कारण आहे. हार्दिक पांड्या हा भारताचा यंग ऑलराऊंडर खेळाडू आहे. मुंबईने हार्दिकला परत मुंबईत येण्यासाठी विचारलं असता हार्दिकने पहिली अट ठेवली होती आणि ते म्हणजे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनवत असाल तरच मी मुंबईमध्ये येईल. हार्दिकने मुंबई इंडियन्स टीम कॅप्टन पदासाठी सोडली होती. पुन्हा एकदा जर एवढ्या मोठ्या टीमचा कॅप्टन बनण्याची संधी मिळणार असेल तर ती कोणीही सोडणार नाही. हार्दिकची फी ही फक्त 15 करोड रुपये आहे. ती रक्कम मुंबई इंडियन्स हार्दिकला देणारच, पण खरा गेम झाला तो ट्रान्सफर फीमध्ये. हार्दिकला जरी त्याची फी म्हणून 15 करोड मिळणार असले तरी गुजरात टीमला ट्रान्सफर फी द्यावी लागणार आहे. ही ट्रान्सफर फी गुपित ठेवली जाते. ट्रान्सफर फी ही 100 करोड पेक्षाही जास्त असू शकते, कारण ट्रान्सफर फीवर कोणतेही नियम नाहीत. गुजरातला ट्रान्सफर फी बंकळ मिळाल्यामुळे गुजरातने देखील हार्दिकला सोडून दिले. ट्रान्सफर फी मधील अर्धी रक्कम ही टीमला आणि अर्धी रक्कम हार्दिक पांड्याला मिळाली आहे. म्हणजे 50 कोटी आणि 15 कोटी मिळून टोटल 65 कोटी रुपये फक्त हार्दिकला मिळाले आहेत. शिवाय हार्दिक पांड्या हा अंबानी फॅमिलीच्या एकदम जवळचा खेळाडू आहे. मुंबईमधील खेळाडूंवर BCCIची देखील चांगलीच कृपा असल्याचे आपण पाहत आलो आहोत. मुंबईमधील खेळाडू पुढे जाऊन भारताचे कॅप्टन देखील बनतात. त्यामुळे हार्दिक पांड्या अशी संधी अजिबात सोडणार नाही. तर मित्रांनो, हार्दिक पांड्याला 100 करोड रुपये देऊन मुंबई इंडियन्समध्ये आणण्याचा निर्णय तुम्हाला पटतोय का, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.